प्रेसिडेंट बरकत अली तांबे यांनी या ठिकाणी शाळेतील पालकांसाठी एक पुरस्कार देण्याचं यावर्षीपासून जाहीर केलेलं आहे। तर या ठिकाणी बरकत अली तांबे सर यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवरती यावं आणि संस्थेचे सदस्य एजाज खलफे यांनीही स्टेजवरती यावं। सौख्याचा सागरू आई माझी, प्रीतीचे माहेर अमृताची धार, मांगल्याचे सार आई माझी। या शब्दामध्ये आईचा गौरव केलेला आहे, कारण आई आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर। ज्या ठिकाणी ईश्वराला जाता आलं नाही म्हणून त्यांनी आईची निर्मिती केली, अशा आईचा गौरव बरकत अली तांबे त्यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून करणार आहेत। म्हणजे एका आईकडून एका आईचा सन्मान या ठिकाणी होतोय, कारण त्यांच्या आई कलसुम तांबे यांच्या स्मरणार्थ तो हा पुरस्कार या ठिकाणी देत आहेत। हा पुरस्कार देत असताना सर या ठिकाणी 3 ग्रुप केलेले आहेत। नर्सरी ज्युनियर सिनियर सेक्शन 1, 1ली ते 5वी 1 आणि 6वी ते 8वी 1 असे 3 पुरस्कार आपण या ठिकाणी देणार आहोत 3 सेक्शनसाठी। आणि त्यासाठी विविध पद्धतीचा क्रायटेरिया ठरवलेला आहे आणि त्या क्रायटेरियामधून आम्ही 3 पालकांची निवड केलेली आहे। तो म्हणजे असा की ज्यावेळी पाल्य त्यांचा शाळेमध्ये येतो त्यावेळेस त्याचा अटेंडन्स, त्याचं जनरल बिहेवियर, इफेक्ट ऑफ मदर ऑन द चाइल्ड, नीटनेस, क्लीनलीनेस, स्टडी, होमवर्क, क्लासवर्क, नोटबुक कंप्लीशन, visit of mother to the school, respect of elders, behavior with youngers, food and care of nutrition आणि how many times visit to library, या सर्व गोष्टींचा विचार करून, या सर्व क्रायटेरियांचा विचार करून मुलांच्या पालकांची निवड या ठिकाणी केलेली आहे। तर या ठिकाणी सर्वप्रथम मी प्री प्रायमरी सेक्शनचा अवॉर्ड या ठिकाणी मी घोषित करते। सफा दाबिलकर यांचे पालक मिसेस नजीमा जफ्फर दाबिलकर यांना मी स्टेजवर विनंती करते की त्यांनी यावं आणि आदर्श आई म्हणजे आयडियल मदर 2015-16 हा पुरस्कार त्यांनी स्टेजवर येऊन स्वीकारावा। नर्सरी ज्युनियर आणि सिनियर मधून त्यांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे। स्टेजवरती येण्याची विनंती करते। 1ली ते 5वी या विभागातून त्यांची निवड झालेली आहे। त्यानंतर 6वी 7वी 8वी आदरणीय प्रेसिडेंट ऑफ द प्रोग्राम मी त्यांना विनंती करते की त्यांनी हा पुरस्कार द्यावा। बशीर पेटकर सर यांना मी विनंती करते की त्यांनी हा पुरस्कार द्यावा। नर्सरीचा पुरस्कार नजीमा दाबिलकर, DJ Sujay. त्यानंतर 1ली ते 5वीचा ग्रुप मिसेस शिरीन हवा यांना पुरस्कार देण्यासाठी मी व्हाईस प्रेसिडेंट मुनिरा पठाण यांना विनंती करते की त्यांनी हा पुरस्कार द्यावा। आणि 6वी ते 8वीचे पालक हर्ष चोरगे यांचे पेरेंट्स मिसेस सिमरन सूर्यकांत चोरगे यांना अशी विनंती करते की त्यांनी स्टेजवरती येऊन हा पुरस्कार स्वीकारावा। मिसेस सिमरन सूर्यकांत चोरगे। मुनिरा पठाण यांना मी विनंती करते की त्यांनी हा पुरस्कार द्यावा।
समितीचे सदस्य एजाज खलपे यांचा सत्कार करावा. आणि त्याचबरोबर हा पुरस्कार जो यावर्षीपासून जाहीर केलेला आहे त्या बरकत अली तांबे यांचाही सत्कार शिरसाट सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. सर्व मातांसाठी हा खरं तर आता आदर्श आहे की आपल्या मुलांची काळजी आपण कशी घेतली पाहिजे किंवा तुमचा वाटा सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. या ठिकाणी एक छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटते की नाशिकमधील शाळेतील 2री इयत्तेमध्ये शिकणारा मुलगा राम क्षीरसागर यांच्या शाळेमध्ये शिकत होता. राम क्षीरसागर शाळेचे मुख्याध्यापक होते आणि एके दिवशी शाळेचं इन्स्पेक्शन होतं. क्षीरसागर गुरुजी सकाळी लवकर शाळेत आलेले होते आणि दुपारी जेवणाच्या वेळी हा मुलगा गुरुजींकडे गेला आणि गुरुजींना म्हणाला की हेड गुरुजी, आज शाळेचं इन्स्पेक्शन आहे आणि तुम्ही सकाळी लवकर शाळेत आलेले आहात, तुम्ही डब्बा आणला नसेल, आज तुम्ही माझा डब्बा खा, माझ्या डब्यात चपाती आणि भाजी आहे. ते साहेब म्हणाले की एवढा छोटा मुलगा मुख्याध्यापकांची एवढी काळजी करतो, शाळा तपासायची गरज नाही, चांगली ग्रेड दिली आणि निघून गेले. मग मुख्याध्यापक म्हणाले की एवढा छोटा मुलगा, याला इतकी समज कशी? त्या मुलाच्या घरचा पत्ता घेतला व गुरुजी आणि वर्ग शिक्षक बाई त्या मुलाच्या घरी भेटायला गेले. त्यावेळी चित्र असं होतं की आई स्वयंपाकघरामध्ये काम करत असते, आजी आजोबा टीव्ही पाहत बसलेले असतात आणि मुलगा बहुतेक अभ्यासाच्या तयारीला लागलेला होता. घरात गेल्यानंतरचं चित्र असं होतं की आई संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करत होती, आजी आजोबा टीव्हीवरती संस्कार चॅनल बघत होते आणि मुलगा मनाचे श्लोक म्हणत म्हणत दप्तरातून वही किंवा पेन अभ्यासासाठी काढत होता. हे सगळं चित्र बघितल्यानंतर क्षीरसागर गुरुजी आजोबांना म्हणाले की आजोबा, तुमचा नातू खूपच सुसंस्कारित आहे, त्याला कुणी शिकवलं? आजोबांनी उत्तर दिलं, कुणीच शिकवलं नाही, तो मुलगा तसा घडलाय जशी त्याची आई आहे. लग्न झाल्यापासून जशी ती आमच्या घरात आली आहे तशी ती आमची मुलगी म्हणूनच राहिली आणि आम्हाला मुलगी नव्हती म्हणून तिने आई वडिलांचं स्थान तिच्या आयुष्यामध्ये आम्हाला दिलं. आणि या स्त्रीचं खास वैशिष्ट्य असं आहे की गल्लीत कुणीही आजारी पडलं तर आजारी माणसांच्या घरच्यांच्या आधी दवाखान्यात चहा आणि नाश्ता पोहोचलेला असतो आणि घरात कुणीही लहान बाळ आलं तर रिकाम्या हाताने कधीच जात नाही, खाऊ त्या मुलाच्या हातावर ठेवलेला असतो. हे सगळं फक्त त्या मुलांनी पाहिलेलं होतं आणि तेच संस्कार त्याच्यामध्ये उतरलेले होते, त्याला कोणीही शिकवलेलं नाही. ही गोष्ट या ठिकाणी सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की संस्कार हे कोणाला दाखवायचे म्हणून दाखवता येत नाही, संस्कार चोरून घेता येत नाहीत, संस्कार उसने देता येत नाहीत, संस्कार शेतात पिकत नाहीत आणि संस्कार बाजारात विकत नाहीत. ही मनातून आलेली अनुभूती आहे आणि तीच पालकांनी जपायची आणि मुलांपर्यंत पोहोचवायची. धन्यवाद. Please go down and take that seat, please. Because our परमेश्वर असो वा अल्लाह, देवाची नावे मात्र अनेक. तुम्हा आम्हावर जो सदैव प्रेम करणारा परमेश्वर, संकटातून मुक्त करणारा परमेश्वर, सर्व जीवसृष्टीवर प्रेम करणारा परमेश्वर, या परमेश्वराची भक्ती करण्यातच आपण आपले कल्याण म्हणतो. म्हणूनच आमचे विद्यार्थी याच करुणाकर परमेश्वराला आपल्या प्रार्थनेद्वारे आळवत आहेत. तू बुद्धी दे, तू शक्ती दे, या प्रार्थनेद्वारे. चला तर आपणही त्यांच्याबरोबर या प्रार्थनेमध्ये सहभागी होऊया.